नमस्कार. तर तुम्ही जर एक ट्रू बाईक लवर असाल तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी जाणार आहे महाबळेश्वरला विंटेज बाईक्स बघण्यासाठी. आणि जे लोकेशन आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहेच. आणि तुम्हाला इकडे वेगवेगळ्या बाईक्स बघण्यासाठी भेटतील. एकदम विंटेज बाईक्स, खूप जुन्या अशा. मला तर खूप म्हणजे खूप आवडतात विंटेज बाईक्स आणि कार्स पण. तर जाऊ तिकडे आणि तिकडे तुम्हाला म्हणजे हेवीएस्ट विंटेज बाईक पण बघायला भेटेल. म्हणजे ती स्कूटर आहे, हेवीएस्ट विंटेज स्कूटर. तर ती पण तुम्हाला तिथे बघायला भेटेल. आणि आता चला जाऊया फायनली तिथे आणि बघूया विंटेज बाईक्स. तर त्याची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे तर ती पण तिथे देतात. तर ऐकू चला ती इन्फॉर्मेशन बाईक्स बद्दलची. आणि आता जी ट्रेंडमध्ये बाईक आहे ती RX 100. तर माहीतच असेल तुम्हाला, खूप जणांना माहिती आहे RX 100. तर ती पण तिथे तुम्हाला बघायला भेटेल. आणि चला तर जाऊया तिकडे. तर आता आपण आलेलो आहोत विंटेज बाईक्स बघण्यासाठी. आणि हे जे आहेत ते म्हणजे vintage-miles.in अशी त्यांची वेबसाईट पण आहे गुगलवर. आणि विनीत प्रभाकर जे सर आहेत तर त्यांनी हे केलं आहे, म्हणजे त्यांनी हा कलेक्शन केला आहे पूर्ण विंटेज बाईक्सचा. आणि तुम्हाला बाहेर इथे बाईक्सवर बसून फोटो काढायला पण भेटतात. तर चला आता जाऊया आतमध्ये आणि विंटेज बाईक्स बघू. बघा हे सगळे विंटेज बाईक्सच आहेत. भारतातली सगळ्यात पहिली स्कूटी होती जी हिरो आणि होंडा कोलॅबोरेशन बेसवर बनवत होते. जिला गिअर होते पण क्लच नव्हतं. ह्या बाजूला जे पिलियर्स एक जर्मनीची कंपनी होती त्यांच्याकडून इंजिन बनवून रॉयल एनफिल्डने हे इंजिन क्रुसेडर मॅन्युफॅक्चरिंग केलं होतं. ते 175 cc मध्ये होतं. ह्याच इंजिनमध्ये ॲडिशन टाकून त्यांनी 200 cc मध्ये मिनी बुलेट बनवली होती. तेव्हा हिरोचं पर्सनल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये येणारं स्टॅलॉन 4 स्ट्रोक होतं. स्टार्टर पार्ट इलेक्ट्रिक असल्यामुळे गाडीवर इलेक्ट्रॉनिक असं लिहून दिलं गेलं होतं. हे CD100 त्यांचे 2 नवीन वर्जन स्लिक जे सध्या क्लासिक कलेक्शन देतात, म्हणजे 25 वर्ष जुनं. तेव्हा रॉयल एनफिल्ड मॅन्युफॅक्चरिंग स्कूटर एनफिल्डने 1950 मध्ये ह्याला फॅन्टाबलच नावाने बनवलं होतं. तर ही मॉडेल आहे 150 cc मध्ये. हे 1980, हे 350 cc. दोन्हीचे गिअर आणि ब्रेक रॉंग साईडला आहेत. 2008 पासून त्यांनी रेग्युलर बनवायला स्टार्ट केलं. बुलेट मॅन्युफॅक्चरिंग करायच्या आधी ते एक्सप्लोरर जर्मनीची कंपनी आहे त्यांच्यासोबत ॲग्रीमेंट बेसवर होते. मग हे जर्मनीमध्ये बनवून इम्पोर्ट करून सेल केलं. सिल्वर प्लस झुंडा आणि हे वाले एक्सप्लोरर हे 2 स्ट्रोक होतं सगळं. ओके. ह्या मोटर पिकेन एक फ्रान्सची कंपनी होती. त्यांनी त्यांची ब्रँच इकडच्या बाजूला कोयंबतूरमध्ये स्टार्ट केली होती. तो कोयंबतूर लिमिटेड बाईक्स बनवल्या, ज्यांना सुवेगा असं नाव देण्यात आलं होतं. ह्या सायकलसारख्या दिसणाऱ्या मोपेडला नंतर मग बाईकसारखं लुक देऊन सम्राट सुवेगा मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आली होती. ही कोयंबतूरची देसी गाडी म्हणजे ती फेमस होती. ह्या बाजूला जावाज येते, जे छोटेवाले ते जावाचं मोपेड आहे. अंडर 50 cc असल्यामुळे त्याला मोपेड म्हटलं गेलं होतं ते वालं. आणि हे 250 cc मध्ये 2 स्ट्रोक जे सिंगल सिलेंडर डबल सायलेन्सर असल्यामुळे खूप जास्त आवाज करत होतं. म्हणजे लोक त्याला फटफटी असं बोलत होते. फक्त हे वाले जे ते स्कूट रेट म्हटले गेले होते, कारण की 60 cc मध्ये येत होते. नंतर ह्याने 250 cc मध्ये वेगवेगळे व्हर्जन स्टार्ट केले, ज्यांना रोड किंग, ड्रीम बाईक किंवा 250 क्लासिक असं बोललं गेलं होतं. ह्या वाजेचं इनोसंटी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग 48 cc मध्ये येणारं लॅम्ब्रेटाचं होतं मॉडेल. हे इटलीवरून येत होतं. ह्यांचंच इन्स्पिरेशन घेऊन किर्लोस्करांनी कोल्हापूर मॅन्युफॅक्चरिंग लक्ष्मी बनवायला स्टार्ट केली. जी एक बेसिक गाडगे पाटील फॅमिली होती त्यांच्यासोबत कोलॅब होती. त्यातूनच गॅमलर, पिझ्झाचे वेगवेगळे व्हर्जन आले होते. हे सेंटो लॅम्ब्रेटाचा एक ऑप्शन होता. जसं की हेवी गाडी परचेस हँडल करू शकत नाही त्यांच्यासाठी आता ॲक्टिवा किंवा स्कूटी येते. त्या पद्धतीने इटलीमध्ये हँड्रेडला सेंट बोललं जातं, त्याच्यामुळे हे सेंटो नावाने फेमस होतं. त्याच्या पुढच्या ह्या सगळ्या लॅम्ब्रेट आहेत. तर हे वाल्या ज्या लॅम्ब्रेटाचे मॉडेल्स होते ते वेगवेगळ्या नावाने फेमस होते. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त फेमस झालेलं येलो वन, बॉडीला हेडलाईट, हँडलला लॉक आणि सीट प्युअर लेदरचे होते. 1959चं मॉडेल असल्यामुळे त्याला लॅम्बे 59 असं म्हटलं गेलं होतं. आणि हे एकच वर्ष मॅन्युफॅक्चरमध्ये दिसलेलं मॉडेल आहे. तर त्या इनोसंटी हे वाले इनोसंटी 150 म्हणजे हे इनोसंटी 125च्या नंतरचं एक मॉडेल आहे, त्याला इनोसंटी असं म्हटलं जातं. पण ही त्यांची डी वाली सिरीज होती. तर हे वाले जे आहे त्याच्या सीटला स्प्रिंग देऊन त्यांनी सस्पेन्शन दिला होता. हे बॅक पेनसाठी यूज होतं. ही इनोसंटीचं 3 व्हीलर आहे, जे पहिल्यांदा मार्केटिंग बजाज घेऊन येत होतं. पण बॉडीला हेडलाईट असल्यामुळे हेडलाईट स्ट्रेट यूज होत होती आणि पहिल्यांदा ट्रान्सपोर्टसाठी यूज केलं जात होतं. मग बजाजने ह्यांचं मार्केटिंग सोडून स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी चेंजेस आणले होते की जी बॉडीची हेडलाईट ते खालच्या टाकायला देण्यात आली होती. त्याच्या पुढं API आहे. API म्हणजे ऑटोमोबाईल प्रोडक्शन ऑफ इंडिया, हे आंध्र गव्हर्नमेंट सिम्बल करत होतं, जे त्यांनी इनोसंटी कंपनीकडून लायसन्स घेऊन मग मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आणलं होतं.
हे माझे विजय सुपर आहेत. विजय सुपर स्कूटर इंडिया लिमिटेड म्हणजे फेमस झाला, पण मार्केटिंग बजाजमुळे परचेस करण्याला वाटत होतं. मॅन्युफॅक्चरिंग बाय बजाज आहे. 80s मध्ये सेकंड वर्जन स्टार्ट केलं, तेव्हा विजय सुपर मार्क 2 आली. इंडिया फर्स्ट वर्ल्ड कप जिंकलेली 1983. तेव्हा प्रत्येक प्लेअरला विजय सुपर एक गिफ्ट म्हणून देण्यात आली. ॲज अ पब्लिसिटी हे गव्हर्नमेंट थ्रू केलं गेलं. नंतर मग हॅमी इलेक्ट्रिक कॉटेजमधून पण त्यानं स्टार्ट केलं. हे बीएसए बॉन्ड, बीएसए फाल्कन, रेड लेबल प्रूफ बॉन्ड ज्यांचे आता टी पावडर ते त्यांच्या 2 बाईक्स आहेत. त्यापैकी बीएसए मोनो सस्पेन्शन असेल सगळ्यात पहिली गाडी भारतातली 1 सीटर आहे. मागच्या सीटला सस्पेन्शन नाही आहे. नंतर मग बीएसएने फाल्कन सपोर्ट डबल सीटर गाडी बनवायला स्टार्ट केली, जे सध्या टायर, बीएसए सायकल आणि बॉन्ड रेड लेबल बनवतं. त्या बाजूच्या 500 नंबरचे 3 गाडी धर्मेश पोमनाने, एक पोलीस रिटायर ऑफिसर आहे, तर त्यांनी सरांच्या कलेक्शनला डोनेट केले. त्यांचं हे छोटं एक कलेक्शन होतं 500 500 500 आणि अजून पण ते कंटिन्यू आहे. तर हे त्यांचं छोटं कलेक्शन सरांच्या कलेक्शनला डोनेट झालेलं आहे. शोगाने सगळ्यात पहिल्यांदा 5 गिअरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग झालेली बाईक होती, जी सुझुकी घेऊन आलं होतं. नंतर शावली समुराय वर्जन आले आणि मग टीव्हीएस, नंतर मग सुझुकी टीव्हीएस सोबत कोलॅब झाले. तेव्हा एक इंडियन गव्हर्नमेंट रूल होता, एक इंडियन कंपनी एक बाहेरची कंपनी कोलॅब करण्यासाठी. तेव्हा मग टीव्हीएस, सुझुकी सुप्रा आणि सुझुकी सगळ्यात जास्त फेमस झाले. त्यामध्ये यमहा मॅन्युफॅक्चरिंग जॅपनीज लेडीजसाठी, जे जॅपनीज लेडीज हाईटनी शॉर्ट येतात, हे वाला टोरोरोसा, जी डिझाईन त्यांच्या कल्चरसाठी कम्फर्टेबल असल्यामुळे आज पण कंटिन्यू आहे. हे वाला तेव्हा फ्यूलवर चालत होतं छोटं बाईक, आणि आता सध्या ई बाईकमध्ये चालतं. तेव्हा ह्याचं फ्यूल टँक सीटच्या खाली दिलं गेलं होतं. हे वाला पर्ल यामा 2 सीटर आणि पर्ल यामा 1 सीटर. हे वाला यमहाचा RX100 विंटेजमध्ये गेलं, आज पण क्रेज आहे, डिमांडमध्ये असलेलं मॉडेल आहे. 2 स्ट्रोक असल्यामुळे फायरिंग चांगलं असल्यामुळे आता पण लोक त्याला रिस्टोर करतात आणि यूज पण करतात. हे वाला अल्बा यमहाचं सगळ्यात पहिले इलेक्ट्रिक स्टार्ट होतं. हे वाला बॉबी राजदूत, बॉबी पिक्चरमध्ये यूज केल्यानंतर खूप जास्त फेमस झालेली गाडी होती. त्यांना या स्पॉट भारतामध्ये बनत होतं. आणि हे वाला GTS 175 अशा नावाने फेमस होतं. हे वाला पहिल्यांदा इंडियन सोल्जरसाठी इम्पोर्ट असेंबल केलं गेलं. मग त्यांना हेडलाईटवरून ओळखलं जात होतं. गोल हेडलाईटमधील ते पोलंड पीस, बॉक्समधील ते इंडियन. यांच्या इंजिनवर एक बाजूला W बसवलेलं गेलं होतं. RD 175 यमहा आणि राजदूत कोलॅबरेशन बेसवर बनत होते. मग यमहाने स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं. हे वाला एक टीव्हीएसचे पर्सनल मॅन्युफॅक्चरिंग आहे, ज्याच्यामध्ये विक्टर सगळ्यात जास्त फेमस आहे. आज पण रोडवर वर्किंग कंडिशन दिसते. हे वाला टीव्हीएस स्कूटी कलेक्शन आहे. सरांनी कलेक्शन करण्याच्या मागचं एक कारण आहे, हे सगळं फायबर बॉडी आहे, जे फक्त कंपनी बनवू शकते. हे आपण किंवा मेकॅनिकल ठोकून वगैरे बनवू शकत नाही. जे कंपनी आउट आहे तेच हे डिझाईन ठरणार आहे. त्याच्यामुळे सरांनी आतापासून कलेक्ट करून ठेवलेलं आहे. बॉक्स हेडलाईटवाल्या ज्या राजदूत आहेत त्या नंतर मग जेव्हा इंडियन सोल्जर इम्पोर्ट असेंबल करायला लागले इंडियन सोल्जरसाठी राजदूत, तेव्हा मग मिल्कमॅन आणि फार्मर जास्त वापरायला लागले. कारण की गाडी हायवे कॅरी करू शकत होती, म्हणून मग लोकांना कुटुंबाल्यांची गाडी बोलायला लागले. हे 2 स्ट्रोकमध्ये हे वाला जे हे राजदूतचं स्कूटर आहे, राजदूत 1960 राजहंस अशा नावाने बनवलं होतं, ज्याला सेंट्रल इंजिन 2 चॉकलेट ट्रक ओपन केल्यानंतर इझिली चारसी ओपन होते आणि तुम्ही काम करू शकता इंजिन. ह्या वाल्या ज्या राजदूत होत्या त्या जर तुमची चावी हरवली तर खिळा किंवा मग तुम्ही ओली लिंबाची गाडी टाकून पण चालू करू शकता आणि केरोसिनवर चालणार गाडी. तर बघा आता दुसऱ्या रूममध्ये आलेलो आहोत आणि फर्स्ट रूम होता तर तो कव्हर झाला आहे. आणि चला आता या रूममधल्या ज्या बाईक्स आहेत तर त्या हिरोचं जे इंजिन आहे आता सध्या जनरेटर स्टार्ट करण्यासाठी यूज केलं जातं. ह्या बाजूला कॅल्विनेटर सध्या इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते रेफ्रिजरेटर AC बनवतात. अवंती DC अवंती 4 व्हीलर डिझाईन करतात आणि राजस्थानमध्ये अरोली पर्वतावर बनवलेलं. त्यांचे जे ऑटोगेटचे मोपेड्स आहेत आणि छोट्या अवंतीच्या स्पोर्ट्स बाईक आहेत. हे स्पोर्टी पिजोट कंपनीचं आहे, जे 1985 फर्स्ट इलेक्ट्रिक स्टार्ट होतं, जे सध्या ट्रक आणि टॅम्पो बनवतात. हे PIG कंपनी मॅन्युफॅक्चरिंग इटालियन मोपेड्स, चाव ज्याचा इटालियन मिनिंग हाय आणि बाय म्हटला जातो. आणि मग भारतामध्ये आल्यानंतर ह्यांच्यासोबत कायनेटिकने लुना बनवणं स्टार्ट केलं. पण इंडियन मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ही हेडलाईट कम्फर्टेबल नसल्यामुळे हेडलाईटचा आकार चेंज करण्यात आला. मग डक म्हणजे ज्या लुना होता त्यांचा शेप मग डकसारखा झाला होता. हे वाले R&D रिसर्च सेंटरला 1980 आले होते. इंडियन मॅन्युफॅक्चरमध्ये खूप सारा चेंज घेऊन आले. हे 2011 आलं. 2012 पासून मग इंडियन मॅन्युफॅक्चरमध्ये स्टार्ट झालं. हे ॲटलासच्या मोपेड्स आहेत. ॲटलास पहिल्यांदा हे फ्यूलवर बनवत होतं, नंतर गव्हर्नमेंट रूल चेंज झाले, म्हणजे 2 स्ट्रोक बंद झालं, तसं मग सायकल बनवणं स्टार्ट केलं. त्याच्यामुळे हे ऑटोमोबाईलमध्ये कंटिन्यू झाले. DAT3 कलकत्ता लिमिटेड व्हेकल, ज्यांना देसी असं म्हणलं जात होतं, स्टेट लिमिटेड होतं. ही कॅडी 50 एक लाईट वेट मोपेड होती, जिला 2 सायलेन्सर डिझाईन केले होते. ही इटालियन वेस्पा आहे, जिचे हँडल सायकलसारखे होते आणि पायामध्ये स्टेपनी दिलेली खालच्या बाजूला हेडलाईट आहे. नंतर मग ह्या अशा पद्धतीने डिझाईन यायला लागली. त्यांच्यासोबत महाराष्ट्र गव्हर्नमेंट कोलॅब झालं होतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट महाराष्ट्र स्कूटर बनवत होतं, जे सातारा मॅन्युफॅक्चर होत होतं. सातारा मॅन्युफॅक्चरिंग होणारी ही प्रिया खूप सारे पेंडिंग म्हणजे वेटिंग घेऊन राहायला लागली. मग त्यांचंच प्रोडक्शन बजाजला देण्यात आलेलं. त्याच्या आधी बजाज मार्केटिंगचं काम करत होतं, मॅन्युफॅक्चरिंग होत नव्हतं. हे बजाज 150, ज्याला प्रिया बजाज म्हणून ओळखलं जात होतं. हे बजाज कप जे 100cc मध्ये होतं, बाकी सगळं 150cc. क्रिस्टल, स्पिरिट आणि स्पाइस हे सन्नीचे वर्जन होतं, त्याच्यामध्ये मेटल स्टार्ट झालं होतं. मधल्या भागाला मेटल आणि बाजूला मग फायबर येत होतं.
हे वाला रेव, हे पण बजाजने बॅटरी टाईप आणण्याचा प्रयत्न केला होता. बजाजचे हे मॉडेल्स तुम्ही आज पण रिस्टोर करू शकता, कारण की ह्यांचे पार्ट्स अवेलेबल होता. हे M50 अंडर 50cc मोपेडमध्ये कन्वर्ट झालं. त्याच्या मध्ये M80 आली होती. M80 आज पण वेगवेगळ्या स्टेटमध्ये छोट्या मोठ्या बिझनेसमध्ये वापरताना लोक दिसतात, कारण की छोट्या फ्युलमध्ये चांगलं एव्हरेज देणारी गाडी होती. त्याला लेजंड 1999 मध्ये LMLच्या कॉम्पिटिशनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केलं होतं. व्हायकिंग भारतातून सगळ्यात पहिले एक्सपोर्ट होणारी गाडी होती, जी नॉर्थ अमेरिकामध्ये जात होती. हे मला सन्नी फायबर बॉडी यूज करून कायनेटिकच्या कॉम्पिटिशनमध्ये मॅन्युफॅक्चरिंग केली गेली होती. ती फुल लाईट वेट आणि फायबर बॉडी होती. कावासाकी बजाज कोलॅबरेशन बेसमध्ये हे एलिमिनेटर आलं होतं, जे बजाज आता ॲव्हेंजर्स बनवतात. आणि हे मला इंडिरो, हे 100cc मध्ये बजाजने आणलं होतं. एक सीझन होतं ज्याच्यामध्ये सगळे 100cc मॅन्युफॅक्चरिंग करत होते, त्यातलं हे एक. आणि ही वाली चित्र डॉलर पेमेंटसाठी मॅन्युफॅक्चरिंग केलेली, जी $500 मध्ये तेव्हा तुम्ही परचेस करू शकता. हे मला फॉरेस्ट चॅम्पियन कावासाकी बजाज कोलॅबरेशन बेसमध्ये लास्ट. इथून सगळ्या लुना, यांचा शेप डक सारखा जमत डक लुना. हे TFR आणि सुपर भारतामध्ये सगळ्यात जास्त वर्किंग कंडिशन दिसलेलं मॉडेल, आणि ते वाला किक स्टार्टमध्ये लास्ट होतं लुनाचं. हे कायनेटिक मी पर्सनल मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं तेव्हा झिंक आणि नोवा वगैरे यायला स्टार्ट झालं. त्याच्या आधी ते हे ब्लेज बनवत होते. ब्लेज हे इटालियनो सगळ्यात हेवी कायनेटिक स्कूटी मॉडेल होतं, जे 165cc मध्ये आलं होतं. आणि ह्याच्यानंतर मग त्यांना महिंद्राने टेक ओव्हर केलं. हे एकमेव स्कूटी मॉडेल आहे ज्याची बॉडीला हेडलाईट आहे, हँडलला नाही आहे. हे मला सगळं कायनेटिक एक A4 4 गिअरमध्ये आलं होतं. किंग 4 स्ट्रोक होतं, पण सीट आणि हँडलच्या लावून डिस्टन्स नंतर कंटिन्यू नाही झालं. स्पार्क 1 लिटरमध्ये 80 ते 85 एवढं एव्हरेज देत होतं. सफारी मॉडेल एका राऊंडमध्ये होतं. फॅब्रिकेशन ब्रँड होती, एक डिजिटल फ्रेम होती. कायनेटिकचं सगळ्यात पहिलं होंडा, ज्यांचे इंजिन जापानवरून येत होते. नंतर मग हे थर्ड व्हर्जन आलेलं ZX म्हणून. याच्यानंतर होंडाने हिरोशी कोलॅब केलं आणि कायनेटिकने पर्सनल मॅन्युफॅक्चरिंग स्टार्ट केलं. हे कायनेटिकचं एक जॅपनीज कंपनीसोबत कोलॅब झालं होतं. तर बघा ही जी बाईक आहे ना, तर ती मला खूप आवडलेली. बॉक्स चॅसीमध्ये डिझाईन केलं होतं, जे इंडियन मेकॅनिक कंटिन्यू नाही करू शकले, म्हणून मग त्यानंतर ब्लेज आली. हे वाला कायनेटिकचं एकमेव बाईक आहे जे बॉस म्हणूनसाठी होतं, आणि ह्याच्या मॅन्युफॅक्चरमध्ये कपिल देवची साईन आणि डिझाईनमध्ये एक बॉल दिला होता. हे LMLचं स्कूटर आहे, मागच्या सीटला स्लाइड बॅकरेस्ट ॲडजस्ट करून तुम्ही गाडी चालू शकत होता. हे वालं. आणि हे LMLची स्पोर्ट्स बाईक ॲड्रेनो करिझमाच्या कॉम्पिटिशनमध्ये होती. गिरनार गुजरात गव्हर्नमेंट मॅन्युफॅक्चरिंग होते, जे अहमदाबादच्या कॉलेजकडून करून डिझाईन करून घेतले होते. पूर्णपणे मेटल यूज केल्यानंतर गाडी खूप हेवी झालेली. गुजरात गव्हर्नमेंट लॉंग टाईम असेंबल नाही करू शकलं. मग गिरनार ग्रीन टी स्टार्ट करून नॉर्मदा 150 मॅन्युफॅक्चरमध्ये आलं. पण लॉंग टाईम मॅन्युफॅक्चरिंग करण्यापेक्षा गुजरात गव्हर्नमेंटने फर्टिलायझेशन स्टार्ट केलं, जे ते सध्या आता वर्किंग कंडिशन आहे. हे बजाज M80ची मेजर मॉडेल आहे, जे नंतर लास्टमध्ये आलेले. हे वाले लॅम्ब्रेडाचं लग्न असेंबलिंग आहे, जे लॅम्बिमूनसाठी फेमस होतं, म्हणजे ह्याची डिझाईन लॅम्बिमूनसाठी फेमस होते. तिथनंतर केलुनेटर यूज केली. आणि हे व्हिक्टोरिया एक ब्रिटिश बाईक जी हेडलाईट बॉम्बने टच झाली होतं, आणि लोक हिला विक्की असं बोलत होते. तर बघितलात सगळ्या विंटेज बाईक्स, कशा वाटल्या तुम्हाला? तर आजची व्हिडिओ इथे एंड होत आहे, आणि तुम्ही तिथे नक्की विजिट करा विंटेज बाईक्स बघण्यासाठी. तर मला तर खूप मजा आली बाईक्स बघण्यासाठी, आणि जे लोकेशन आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर जा आणि विजिट करा तिथे महाबळेश्वरला. तर कशी वाटली व्हिडिओ ते नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ येतील तर त्या तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर तिथे पण नक्कीच फॉलो करा. बाय.